नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर प्रतिमा जगताप आणि आज माझी मैत्रीण माझ्यासोबत आहे, शुभदा कुलकर्णी आहे. इतकं सुंदर वातावरण आहे, पाडवा आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. मनापासून सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा. सगळ्यांना शुभेच्छा. पण साध्या नको वाटतंय. संगीत हव्यात. संगीत घेऊया का संगीता? म्हणजे काय बघूया संगीता. शुभदा माझ्याबरोबर आहे, म्हणजे संगीत गाणं थोडं यायला हवं. थोडं तर गाणं म्हणायला हरकत नाही. गाण्यातून आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आपण शुभेच्छा देऊया. पाडव्याच्या नवीन वर्ष सुरू, नवीन वर्षाच्या शुभेच्छा आहेत. त्याच्या गेली पंचमी आला पाडवा, नटून थटून या हो. अहो गेली पंचमी आला पाडवा, नटून थटून या हो. नवीन हे वर्ष सुखाचे जाओ, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. क्या बात आहे. हे नवीन वर्ष आपलं हिंदू कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता होळीत आपण सगळा वैरभाव टाकून दिलाय, पण त्याच्यावरती एक कविता किती सुंदर आहे. बहिणाबाई काय म्हणतात, गुढी पाडव्याचा सण आता उभा राहावी गुढी. गुढी पाडव्याचा सण आता उभा राहावी गुढी. नव्या वरसाचं देणं सोडा मनातली आढी, सोडा मनातली आढी. आणि गेलं साल गेली आढी, गेलं साल गेली आढी, आता पाडवा पाडवा तुम्ही एरा एरावरी लोभ वाढवा वाढवा, लोभ वाढवा वाढवा. एरा एरावरी. काय सुंदर, म्हणजे काय एकमेकांवर बहिणाबाईंचे शब्द आहेत. फार सुंदर साधे शब्द, पण किती मोलाचे शब्द आहेत आणि किती मोठा संदेश दिला. म्हणजे तू आता म्हटलीस की नाही, होळीमध्ये सत्तीच होळी झालेली असते. पाडव्याच्या मत्सर लोभ द्वेष जाळून टाकलेलं आहे. हेवा हे सगळं आणि मनातली आढी, एकमेकांबद्दल जर आढी असेल तर सोडून द्यावं, कारण आपण पाडव्याचा सण साजरा करायचा. आणि काय सुंदर ही गुढी तू उभारलेली आहे, म्हणजे वर्षाचा सण आहे आपला. खूप छान. इतकं सुंदर हा कलश, हा सण आणि ही गुढी. आणि ही गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक, नाही का? विजय कोणावरती? जसं दुष्ट भावनांवरती विजय मिळवायचा आहेच, नाही का? म्हणजे हे जे षड्रिपू आपण जे म्हणत असतो त्याच्यावरती आपल्याला विजय मिळवायचा आहे. आणि या गुढीपाडवा सणाच्या मागे अनेक कथा सांगितल्या जातात. खूप वेगवेगळ्या विजय आणि समृद्धीचा हा उत्सव किंवा प्रतीक आहे ही गुढी. म्हणजे ही गुढी म्हणजे ज्या दिवशी ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली त्याला, म्हणून तो ब्रह्मध्वज म्हणतात त्याला. ब्रह्मध्वज त्याला, बरोबर आहे. अगदी म्हणजे एक सृष्टीचं प्रतीक, हो की नाही? आणि ही गुढी आता बघ, हा तू किती सुंदर हिरवी साडी नेसवलेली आहे. सृजनाचा काळ सुरू होतो. आणि ऋतू कोणता? अगदी वसंत ऋतू आहे. आणि आणखी कथा सांगितली जाते बघ रामाच्या विषयी सुद्धा. आपण गुढीपाडव्याला आपण राम मंदिरात सुद्धा जात असतो, प्रभू रामरायाचं दर्शन घेत असतो, कारण वालीचं पराभव केला आणि सुग्रीवाला राज्य रामाने प्रदान केलं, नाही का? केवढा रामाचा मोठेपणा होता. म्हणजे जिथं जिथं महान मंगल शुभ होतो आणि सकारात्मक तिथं आपल्याला रामराया आपल्या पाठीशी उभे राहतात आणि मग हा विजयोत्सव साजरा करतो. आणि 14 वर्ष वनवास भोगून राम खरोखरी या निमित्तचा हा आनंदोत्सव सगळी जनता या दिवशी अयोध्या सजलेली असते. आणि सांगू तुला, ऋतुराज वसंत सुद्धा आलेला असतो. आपल्या पृथ्वीवरती एकूण 6 ऋतू आहेत. आणि मला वाटतं की ही प्रकृती ना प्रत्येक भोग भोगत असते. अगदी. आणि ऋतू हा दुसऱ्या ऋतूला प्रसवत असतो असं मला वाटतं. कारण सृजनाचे आपण म्हणतो ही काळ आहे. आणि प्रत्येक या ऋतूतलं फळ वेगळं, रस वेगळा, गंध वेगळा, स्वाद वेगळा. तर गीतेमध्ये सुद्धा विभूती योग आहे. त्याच्यामधल्या 35व्या श्लोकामध्ये ऋतूनाम कुसुमाकर हा, म्हणजे भगवंताला सुद्धा हा वसंत ऋतू अतिशय आवडतो. आणि दुर्गाबाईंनी म्हणून म्हटलं की चैत्र खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. चैत्र ऋतुराज वसंताचं स्पंदन पावणारं हृदय आहे, हृदय स्पंदन.
वसंत ऋतूतलं शुद्ध सत्व म्हणजे हा सृष्टीतला ना मूळ स्वर किंवा आदिस्वर आपण म्हणतो ना, हो, हो. तो स्वर आहे आणि सत्व गुणांची एक निखळ अभिव्यक्ती म्हणता येईल असा हा वसंत ऋतू आहे. सध्याच्या या धकाधकीच्या आयुष्यात प्रतिमा कुणाला त्या कोकिळेचा पंचम स्वर ऐकायला वेळ तरी आहे का गं? अजिबात वेळ सुद्धा म्हणजे नाही. ह्या वाहतुकी वेगवेगळे हॉर्न वाजत असतात. किती त्या वसंताचं कौतुक खरं म्हणजे आपल्याला करायला हवं. जेव्हा पण आंब्याला मोहर आलेला असतो काय वास येतो तांदूळाचा, इंद्रायणीचा आणि गं चैत्रातलं ते हळदी कुंकू डाळपण्याचं किती गोष्टी आहेत. पण वसंताबद्दल एवढं बोलतेय तर आला वसंत ऋतू आला मला अगदी ऐकायचं. आपण मित्रमैत्रिणींना तुम्हाला ऐकायचंय ना गं, मग थोडस गुणगुणूया की वसंत ऋतूच्या आगमनाचं आपणही स्वागत करूया की थोडंसं 4 ओळींमध्ये. नक्की. आला वसंत ऋतू आला, आला वसंत ऋतू आला, वसुंधरेला हसवायाला सजवित नटवित लावण्याला आला, आला, आला वसंत ऋतू आला, आला वसंत ऋतू आला, वृक्षलतांचे देह बहरले, फुला फुलातून अमृत भरले, वनावनातून गाऊ लागल्या पंचमात कोकिळा, आला, आला, आला वसंत ऋतू आला, आला वसंत ऋतू आला. आणि मग ती गरोगरीची डाळ, पन्ह, एवढीशी हरभऱ्याची उसळ, चैत्र गौरीचं काय ग मज्जा येईल. आता ते सगळं दिवस कोण या मुलींना अनुभवायला. पण खरं सांगू का, पण आता थोडं थोडं असं दृश्य दिसायला लागलं बरं का की मुली त्या निमित्ताने वेळ काढायला एकत्र यायला लागल्या, त्यांना नटा मुरड्या. आणि अगं या दिवसाचा विशेष शंकर आणि पार्वतीचं लग्न ह्या दिवशी ठरलं आणि तृतीयेला त्यांचं लग्न झालं. आणि मग ती तीज, मग ती माहेरी आली गौरी आणि मग ती अक्षय तृतीयेला परत जाते असं त्याच्या मागचं. आणि बरं का चैत्र गौरीच्या वेळेस हळदी कुंकू तर आपल्याला त्याचं आकर्षण असतं. सर्व सवाष्ण जातात, हळदी कुंकू घेतात आणि हल्ली असं काही मानलं जात नाही. सगळ्या स्त्रिया आवर्जून बोलावल्या जातात. एक सुधारणा आहे, आपण आपल्यात करून घेतलेली सुधारणा आहे खरोखरी. आणि आपण सावित्रीबाई फुले यांचे खरोखरी आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी सर्व स्त्रियांना बोलवून घेतलं, खास समान वागणूक समान की तुम्ही सगळ्या जण या, सगळ्यांसाठी हळदी कुंकू दिलं गेलं. आणि तुझ्या हातची मात्र कैरीची डाळ मी कधीच विसरू शकत नाही. यावर्षी करणारच, दरवर्षी डाळ पाण्याची मजा, खूप मजा. आणि वसंत ऋतू म्हटलं की नाही की मला अनेक कविता, जसं आता तू एक म्हटलं तसं एक वसंत ऋतूवरती ना मी एक छानशी कविता केली होती आणि दरवर्षी मी करतच असते. मग अगं तो आनंदाचा सण आणि सोहळा आहे सगळा. पुस्तकामध्ये ओ हो बघ आपल्या गाण्याने भोपळे ओरडायला लागला. खूपच सुंदर. मग आता तुझी कोकिळ कंठी ती तुझी दुसरीच्या पुस्तकातली कविता नक्की वाचणार. आणि बरं का आपल्या नातवंडांना सुद्धा हे वाचून मुलांना कळायला पाहिजे वसंत ऋतूचं महत्व. आणि हे जे वसंत वैभव आहे ते निसर्गात तर आहेच, पण त्या निसर्गातून आपल्यापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, चारी अंगाने फुलून आलं पाहिजे. तर ही कविता अशी मी पुस्तक सुद्धा आणलंय माझं, चांदणी हे पुस्तक आहे, त्यामध्ये ही कविता आणि हीच कविता दुसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. बालभारतीचे आभार तर आहेच. आता ही कविता सांगते मी. आला वसंत ऋतू आला, आला वसंत ऋतू आला, कुहू कुहू गाई कोकिळ. आता कोकिळेचा आवाज ऐकला आली ती मग काय खरंच आहे ग कोकिळेचा. आणि अरे वा वा काय बघ किती प्रभाव आहे आपल्या याचा. खूप खूप अगदी सार्थक झाला माझ्या कवितेचं. म्हणजे कोकिळेने सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे. कुहू कुहू गाई कोकिळ, वारा खाली हळूच शिळ.
दारी आंबा मोहरला, आला वसंत ऋतू आला, आला वसंत ऋतू आला. वसंताचे होता आगमन, बरे का शुभदा, वसंताचे होता आगमन, आनंदाने डोले तनमन. हे आता आपण बोलतोय. स्वागत करूया चला, आला वसंत ऋतू आला, आला वसंत ऋतू आला. लाल गुलाबी हिरव्या पिवळ्या, रंगांची उधळण सगळे किती अगदी म्हणजे खरंच. लाल गुलाबी हिरव्या पिवळ्या, रंगात न्हाल्या फुलपाकळ्या. रंगपंचमी खेळू चला, आला वसंत ऋतू आला, आला वसंत ऋतू आला. आणि शेवटचं कडवं खूप आजच्या दिवसाचं महत्त्व सांगणार आहे बघा. कडुलिंबाची खाऊ पाने, कडुलिंबाची खाऊ पाने, गाऊ वसंताचे गाणे. जसं तू आता गायला वसंताचं गाणं. कडुलिंबाची खाऊ पाने, गाऊ वसंताचे गाणे. आरोग्य गुढी उभारू चला, आला वसंत ऋतू आला, आला वसंत ऋतू आला. अगं ती कडुलिंबाची चटणी आहे बाई, मला ते compulsory. त्याचं महत्त्व सांग ना. अगदी त्या दिवशी ती खायलाच लागते आरोग्यासाठी. अगदी. पण मला काय वाटतं की ती चटणी खातो आपण, हा, हा. पण प्रगती पथावर जाण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी कडू घोट हे काही वेळा पचवावे लागतात वर्षाच्या हा, सुरुवातीला. तर हा एक धडा या कथेतनं आपल्याला खरं म्हणजे असं मला वाटतं अगदी. की आयुष्यामध्ये कडू गोड प्रसंग येत असतात, पण ते कडू घोट पचवायचे खूप महत्वाचं आहे. खरंय असं मला खरंय. वाटतं. बालपणी आपण आई द्यायची तर आधी किती तोंड वाकडा करायचो आधी आपण. नाही पण खायचं. मला आठवतंय, मी आता सुद्धा माझ्या मुलांनाही दिलं आणि माझ्या नातीला सुद्धा मी हो ना, सांगत हो, असते. हो. कारण कडुलिंबामध्ये पूर्ण वर्षभर आपल्यासाठी आरोग्यदायी त्याच्यामधले जे गुणधर्म असतात ते उपयोगी असतात. आणि मग कडुलिंबाची पानं, गूळ त्याच्यामध्ये, हरभऱ्याची डाळ किंचित घालून, हो, धणे घालून, जिरं, कारण उन्हाळा सोडा, सगळं किती हा. म्हणजे आपल्याला आहार सुद्धा निसर्गाप्रमाणे आपले आहार केलेले आहेत. आपण आणि त्याचं- बरोबर, खरोखरी जी परंपरा आहे म्हणजे नुसती गुढी उभारायची आणि पूजा करायची, हात जोडायचे आणि त्या साखरेच्या गाठीवरती नजर ठेवायची. त्यावेळेस कोणी द्राक्षाची माळ घातली, गाठी घातली की खायला सुरुवात खरोखरी करायची. एक तरी त्यातलं पदक आपल्याला मिळावं मिळावं असं वाटायचं. खरंय. अगं, पण हे शक का सुरू झालं हो. त्याची एक गोष्ट अगदी, आहे. अगदी. बरं, आता शालिवाहन शालिवाहन शकांवरती विजय एक मिळवला. कुंभाराचा हो. मुलगा होता. ते सांग ना आपल्या मित्रमैत्रिणींना नाही, नाही. सांगतेस का? हो, सांग. शालिवाहन संवत्सर आपण म्हणतो हा. तेव्हा त्याच्या पाठीमागे ना 3.5 मुहूर्तातला तर हा गुढीपाडवा एक आहे, दिवस आहेच आहे. आहे. पण काय केलं होतं, एका कुंभाराच्या मुलाने मातीचं सैन्य तयार केलं होतं आणि मातीच्या सैन्यावरती त्यांनी पाणी शिंपडलं आणि ते सजीव सजीव झालं. म्हणजे पंचमहाभूतातलं जलतत्वाचा प्रभाव बरोबर. बघ ना किती बरं. आहे याच्यामध्ये. पाणी शिंपडलं आणि ते सगळं सैन्य सजीव झालं आणि शत्रूचा म्हणजे हा. शकाचा त्यांनी पाडाव केला. बरं का मंडळी, शकाचा पाडाव केला आणि ह्या विजया प्रत्यर्थ हे शक बरोबर. शालिवाहन लाक्षणिक कथन आहे हे हो, हो, की हो. झोपलेल्याला जागं करायचं, खरंय. शरीरात जीवन संचार करायचा बरोबर. आणि चेतना जागवण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करत बरोबर. राहायचे. ह्या पुराण कथा ज्या असतात ना तिथे काय आपण अंधश्रद्धा वाढावी म्हणून नाही, नसतात. त्याच्या कारण पाठीमागे प्रतिकात्मक अर्थ असतो. तत्व जे असतं. जलतत्व जे म्हणते हो, हो. किंवा झोपलेल्या जागा, हा. झोपलेलं म्हणजे काय की त्याच्यातली ऊर्जा जागृत करणं, निर्माण त्याला ऊर्जा निर्माण त्याला करणं की आपण म्हणजे पराभव कोणाचा करायचा, त्याच्यातला आत्मविश्वास वाढवणं की तू हे करू शकतो. करू शकतो. आता शत्रू कोणते, तर हे षड्रिपू आपले. ह्या शत्रूंचा पाडाव करायचा आणि त्याच्यावरती विजय मिळवायचा आणि ही विजय गुढी उभारायची. विजयाची गुढी. हे खूप महत्वाचं तसं आहे. महाभारतामध्ये बघ, हा. आदिपर्व आहे. हो. उपरिचर नावाचा राजा होता. बरं. त्याला इंद्राने कळकाची काठी दिली होती. हम्म. तर त्या इंद्राला नमन किंवा वंदन म्हणून त्यांनी दिलेली कळकाची म्हणजे बांबूची बांबूची त्यांनी रोवली हा. आणि त्याची पूजा केली. बरोबर. तो हा दिवस गुढीपाडवा. गुढीपाडवा. किती गोष्टी आहेत, किती बोलावं आहे त्याला की थोडंच नाही? आहे. म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी खरंच नाही. आणि काय झालंय, हल्लीची मुलं म्हणजे जी नवी ते पिढी त्यांना आहे समजून सांगितलं ते ना. प्रश्न हा, विचारतात वेगवेगळे. अरे पाणी शिंपडल्यावर ते सजीव कसे झाले, आता तो ते घडा कळतात पालथाच नाही. कशाला टाकायचा? हा. अगं, पालथा का टाकायचा? तर त्याचे वायुतत्व आहे. वाईट. त्या काठीवरती जेव्हा आपण एखादा कलश पालथा घालतो, त्याची हो. पूजा करतो, तेव्हा आता हा कडुलिंब पालथा घातला हे बघ, आपण. आहे ना, तर हा. याच्यामध्ये सूर्योदयाबरोबर हवेमध्ये निर्माण झालेलं वायुतत्व
आणि पॉझिटिव्ह वेव्स ह्याच्यात गोळा एकत्र, होतात. बरोबर. आणि म्हणून या सूर्यास्त व्हायच्या आधी हा कलश काढून बरोबर. पुढे आपण अक्षर टाकून उतरवतो उतरवतो. आणि त्या वेव्स ह्या आपल्याला घराला पुढे पुरून पुरून उरतात. असं एक त्याच्या पुरून पाठीमागचं उरतात म्हणजे पुढे वर्षभर. हो वर्षभर. कारण म्हणजे हे नवीन वायू तत्व आलं. वायू तत्व आहे, जलतत्व आहे, कलश किती पूजन तरी गोष्ट. काय हो जलतत्वाचं. जलतत्व आणि आहे. ऐन उन्हाळा सुरू झालेला असतो नाही का. पाणपोया सुरू होतात पाणपोया सुरू रस्त्यावरती होतात. लागायला. अनेक गोष्टी खूप गोष्टी. गुढीपाडव्याला. हो. आता आपण गुढीपाडवा आपण इतकं सुंदर हे सगळं छान खूप आनंद हो, वाटतो आनंदाचा सण. सगळ्यांना शुभेच्छा देताना. पण माणिकताईंचं गाणं जर आपण नाही ऐकलं माणिकताईंच्या तर गाण्याखेरीज खरोखरी गुढीपाडवा साजरा केला असं वाटत. आणि त्याखेरीज तो सण साजरा कुठेच होत नाही. कुठंच होऊ शकत म्हणजे या पाडवा म्हटलं दिवशी की गाणं ऐकलंच पाहिजे. झालंच पाहिजे असं झालंच आहे. पाहिजे. गुढीला आपण बघूया वंदन की. करूयात आणि या प्रयत्न कलशालाही करूया. वंदन अगदी, करूयात अगदी. आणि आपण सर्वांना शुभेच्छा देऊयात. आणि आता आपल्या या एपिसोडची सांगता आम्ही ह्या सुंदर या संगीताने या गाण्याने गाण्याने आपण आपण करूया. करणार आहोत. पुन्हा एकदा योगेश्वर सर्वांना अभ्यंकर यांचं इतकं सुंदर गाणं आहे माणिकताईंचं. माणिकताईंनी गायलेलं. आणि माणिकताईंचं आपण जन्मशताब्दी वर्ष पण हो. आहे, विसरू अगं, शकत नाही आपण. किती बोलायचं. किती खूप बोलायचं. आपले सणवार म्हणजे धन आपलं सगळं नक्की आहे. नक्की आपण हे रामनवमीला भेटणार परत आहोत. आहोत. आणि रामाची गाणी मला ऐकायची आहेत. अगं, रामाच्या बद्दल तर किती बोलून किती नाही. तर आता हे गाणं गाणं आपण ऐकूया. ऐकूयात आणि निरोप घेऊयात आपण. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी आले, प्रभु आले मंदिरी, गुलाल उधळून नगर रंगले, भक्तगणाचे थवे नाचले, राम भक्तीचा गंध दरवळे, गुढ्या तोरणे घरोघरी घरोघरी, प्रभु आले मंदिरी आले, प्रभु आले मंदिरी. सर्वांना सुख समृद्धी लाभू दे अशी आजच्या गुढीपाडव्यानिमित्त आपण शुभेच्छा नवीन देऊया. वर्षाच्या शुभेच्छा देऊया. नवीन वर्षाच्या पुन्हा शुभेच्छा भेटूयाच. देऊया. आणि तुमचे सर्व संकल्प पूर्ण होवोत, मनोकामना पूर्ण होवोत ही सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. नक्की देऊया. नमस्कार. आजचा एपिसोड कसा वाटला मित्रमैत्रिणींनो? नक्की कमेंट कळवायचं बॉक्समध्ये बरं का? नक्की कळवायचं. खरोखर. तुमचा प्रतिसाद हा आम्हाला पुढे जायला उत्साह देत अगदी असतो. अगदी नक्कीच. करतो. जय श्रीराम. जय श्रीराम.